नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 4 जुलै 2026च्या लोकसत्तामधील महत्त्वाच्या घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत आणि ही माहिती बघून झाल्यानंतर आपण या माहितीवर आधारित प्रश्नांची सिरीजसुद्धा घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग सुरुवात करूया. पहिली बातमी आहे उडान यात्री कॅफे. तर केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सुरू केलेला हा विशेष प्रकल्प आहे. यामध्ये 19 ते 22 डिसेंबर 2024 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता इथे ह्याची सुरुवात करण्यात आली होती. कॅफेमध्ये फक्त 10 ते 20 रुपयांपासून चांगले खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. त्याचबरोबर ह्या योजनेचा मुख्य उद्देश आहे विमानतळावर प्रवाशांना वाजवी व परवडणाऱ्या दरात अन्नपदार्थ व पेय उपलब्ध करून देणे. J132 या गिधाडाचे यशस्वी पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. मानवी देखरेखीत जन्मलेल्या भारतीय लांब चोचीच्या गिधाडाची J132 अशा नावाने ओळख आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र वन विभाग आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांनी संयुक्तपणे राबवलेला आहे. पहिला टप्पा जो होता तो 11 डिसेंबर 2025 रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये पहिल्यांदा त्याला मुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर 20 दिवसांमध्ये त्यांनी 750 किलोमीटर प्रवास करून अंजनेरी, नाशिक येथे ते पोहोचले. शारीरिक तपासणी आणि तंदुरुस्तीनंतर 7 जून 2026 रोजी नाशिकच्या अंजनेरी अभयारण्यात त्याला पुन्हा सोडून देण्यात आले होते. निसर्गात मुक्त झाल्यावर सलग 56 दिवसात त्याने 1618 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार केलं होतं. 17 जून रोजी एकाच दिवसात त्याने तब्बल 168 किलोमीटर उड्डाण करण्याचा सुद्धा विक्रम केला होता. पिंजऱ्यात जन्मलेला पक्षी निसर्गात टिकू शकत नाही हा समज त्याने खोटा ठरवला. J132 ने स्वतःचे अन्न शोधले, प्रतिकूल हवामानाचा सामना केला आणि नाशिक, गुजरात यासारख्या सीमा भागातील वन्य गिधाडांच्या थव्यात त्याने समाविष्टसुद्धा करण्यात आले. नाशिकमधील अंजनेरी हे महाराष्ट्रातील गिधाडांचे मुख्य नैसर्गिक अधिवास आणि संवर्धन क्षेत्र आहे. पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे काही अंदाज आहेत. किरकोळ महागाई अंदाज जो चालू आर्थिक वर्षासाठी 4.6% अगोदर सांगितला होता, त्यामध्ये वाढ करून 5.1% असं RBIने सांगितलेलं आहे. आणि GDP जो आहे तो चालू आर्थिक वर्षासाठी 6.9% सांगितला होता, तो त्यामध्ये घट केली असून 6.6% अंदाज आता RBIने सांगितलेला आहे. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार हे डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन आहेत. फार्मर ID ही जी संकल्पना आहे ती केंद्र आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना दिला जाणारा एक विशिष्ट ID क्रमांक आहे, ज्यामध्ये 10 अंकी हा ओळख क्रमांक असतो. यामध्ये शेतकऱ्याचे नाव, आधार क्रमांक, बँक खाते, 7/12 जमिनीचा उतारा हे सर्व लिंक केलेले असते. तर ह्या माहितीवर आधारित प्रश्नांची सिरीज आपण आता बघूया. प्रश्न पहिला आहे उडान यात्री कॅफे या उपक्रमाबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? विधान 1. हा उपक्रम केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सुरू केला आहे. यात 10 ते 20 रुपयांच्या दरम्यान खाद्यपदार्थ मिळतात. या उपक्रमाची सुरुवात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाली. आणि D आहे विमानतळावर प्रवाशांना परवडणाऱ्या दरात अन्न व पेय उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यातील चुकीचं विधान ओळखायचे सांगितले. तर C. या उपक्रमाची सुरुवात ही मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झाली. हे वाक्य चुकीचं आहे, कारण याची सुरुवात ही कोलकाता इथल्या नेताजी सुभाषचंद्र आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झालेली आहे. प्रश्न क्रमांक 2. मानवी देखरेखीत जन्मलेल्या J132 या गिधाडाची प्रजाती कोणती आहे? पांढऱ्या पाठीचे गिधाड, भारतीय लांब चोचाचे गिधाड, इजिप्शियन गिधाड की लाल डोक्याचे गिधाड? याचं उत्तर आहे भारतीय लांब चोचीचे गिधाड. प्रश्न क्रमांक 3 आहे J132 गिधाड संवर्धन व पुनर्वसन उपक्रम खालीलपैकी कोणत्या संस्थांचा संयुक्त प्रकल्प आहे? हे आहे महाराष्ट्र वन विभाग आणि BNHS, WWF इंडिया आणि BNHS, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि नीती आयोग, भारतीय प्राणी सर्वेक्षण आणि गुजरात वन विभाग. याचं उत्तर आहे महाराष्ट्र वन विभाग आणि BNHS, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. प्रश्न क्रमांक 4 आहे J132 या गिधाडाला निसर्गात मुक्त केल्यावर त्याने एकाच दिवसात सर्वाधिक किती किलोमीटर उड्डाण करण्याचा विक्रम नोंदवलेला होता?
750 किलोमीटर, 1618 किलोमीटर, 168 किलोमीटर आणि 56 किलोमीटर. याचं उत्तर आहे 168 किलोमीटर. 17 जून रोजी त्याने एकाच दिवसात तब्बल 168 किलोमीटर उड्डाण केलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रातील गिधाडांचे मुख्य नैसर्गिक अधिवास व संवर्धन क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे अंजनेरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. नागपूर, बी. नाशिक, सी. पुणे, डी. अमरावती. तर याचं उत्तर आहे बी. नाशिक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चालू आर्थिक वर्षासाठी देशाच्या किरकोळ महागाईचा दर अंदाज किती टक्क्यापर्यंत वाढवलेला आहे? 4.6, 6.6, 5.1 की 6.9. याचं उत्तर आहे 5.1. पूर्वी त्यांनी 4.6% सांगितलं होतं, आता 5.1% सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. RBIने चालू आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे GDPचा अंदाज हा 6.9% कमी करून किती टक्के निश्चित केला आहे? ए आहे 6.6, बी 6.2, सी 5.5, डी 6.0. उत्तर आहे 6.6. प्रश्न क्रमांक 8. सध्या भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? ए. डॉक्टर रघुराम राजन, बी. डॉक्टर व्ही. अनंत नागेश्वरन, सी. शक्तिकांत दास, डी. अरविंद सुब्रमण्यम. याचं उत्तर आहे व्ही. अनंत नागेश्वरन. प्रश्न क्रमांक 9 आहे. केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना दिला जाणारा फार्मर ID हा एकूण किती अंकांचा ओळख क्रमांक असतो? तर याचं उत्तर आहे 10 अंकी. 10वा प्रश्न आहे. फार्मर IDच्या डेटाबेसमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश केला जातो? शेतकऱ्याचे नाव, आधार क्रमांक, बँक खाते आणि 7/12 जमिनीचा उतारा. तर वरीलपैकी सर्व. याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. उडान यात्री कॅफे हा उपक्रम कोणत्या केंद्रीय मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेला आहे? ऑप्शन ए. पर्यटन मंत्रालय, ऑप्शन बी. नागरी विमान वाहतूक मंत्रालय, ऑप्शन सी. ग्राहक संरक्षण आणि अन्न मंत्रालय, ऑप्शन डी. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. उत्तर आहे नागरी विमान वाहतूक मंत्रालय. प्रश्न क्रमांक 12 आहे. उडान यात्री कॅफे उपक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या विमानतळावरून करण्यात आली? ए आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली, नेताजी सुभाषचंद्र आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता आणि केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगळुरू. उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता. प्रश्न क्रमांक 13 आहे. उडान यात्री कॅफे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? फक्त VIP प्रवाशांना प्रीमियम सेवा देणे, विमानतळावर प्रवाशांना परवडणाऱ्या आणि वाजवी दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे, आंतरराष्ट्रीय विमानांची तिकिटे स्वस्त करणे, विमानतळावर सेंद्रिय शेतमालाची विक्री करणे. विमानतळावर प्रवाशांना परवडणाऱ्या आणि वाजवी दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे. उडान यात्री कॅफेबाबत खालील विधानांचा विचार करा. या कॅफेमध्ये चहा आणि पाण्याच्या बाटल्या अनुक्रमे 10 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. हे कॅफे फक्त सिक्युरिटी चेक इन पूर्ण केलेल्या बोर्डिंग गेटजवळच उपलब्ध असतील. तर याचं उत्तर आहे फक्त 1. हे कॅफे प्री सिक्युरिटी चेक इन एरियामध्ये असतात, जेणेकरून सोडायला आलेल्या नातेवाईकांनाही लाभ घेता येईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. अलीकडेच चर्चेत असलेले J-132 हे काय आहे? भारताने विकसित केलेले नवीन युद्धनौका मॉडेल, सॅटेलाइट टॅग लावून निसर्गात मुक्त केलेले भारतीय गिधाड, इस्रोचे नवीन हवामान उपग्रह, गव्हाची नवीन जनुकीय जात. तर हे आहे सॅटेलाइट टॅग लावून निसर्गात मुक्त केलेले भारतीय गिधाड. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रात बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी आणि वन विभागाने गिधाड संवर्धन व पुनर्वसनासाठी कोणते महत्त्वाचे केंद्र निवडले आहे? ताडोबा अंधारी चंद्रपूर, अंजनेरी नाशिक, माळढोक अभयारण्य सोलापूर, मेळघाट अमरावती. उत्तर आहे अंजनेरी नाशिक. प्रश्न क्रमांक 17. भारतातील गिधाडांची संख्या झपाट्याने कमी होण्यामागे मुख्यत्वे कोणती औषधं कारणीभूत ठरली आहेत? ऑप्शन ए आहे डायक्लोफेनेक, पॅरासिटामॉल, पेनिसिलिन
आणि आयव्हरमेक्टिन. उत्तर आहे डायक्लोफेनॅक. गुरांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ह्या डायक्लोफेनॅक या वेदनाशामक औषधामुळे मृत जनावरांचे मांस खाल्ल्याने गिधाडांचे मूत्रपिंड निकामी होऊन लाखो गिधाडेही मारली गेली आहेत. प्रश्न क्रमांक 18. भारतीय गिधाडाबाबत खालील विधानांचा विचार करा. IUCN च्या लाल यादीनुसार ही प्रजाती अतिसंवेदनशील श्रेणीत येते. गिधाडांना निसर्गाचे सफाई कामगार म्हणून ओळखले जाते. तर याचं उत्तर आहे ए आणि बी. दोन्ही पण ही विधानं बरोबर आहेत. तर ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.